नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण एस.टी. महामंडळ भरती 2025 पद मित्रांनो चालक आणि वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, महाराष्ट्रामध्ये एस.टी. महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? महाराष्ट्रामध्ये एस.टी. महामंडळाची स्थापना ही कधी झालेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एस.टी. महामंडळाची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1960 मध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, एस.टी. महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? एस.टी. महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी एस.टी. महामंडळाचे मुख्यालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, एस.टी. महामंडळाच्या वाहतूक हक्काची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? एस.टी. महामंडळाच्या वाहतूक हक्काची सुरुवात ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1970 मध्ये एस.टी. महामंडळाच्या वाहतूक हक्काची सुरुवात झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1970 मध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मेघदूत हे सुप्रसिद्ध काव्य कोणी लिहिले होते? मेघदूत हे सुप्रसिद्ध काव्य कोणी लिहिले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कालिदास यांनी मेघदूत हे सुप्रसिद्ध काव्य लिहिले होते. कोणी लिहिले मित्रांनो? कालिदास यांनी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1935 मध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिलेली आहे? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाबा पदमनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिलेली आहे. कोणी लिहिली मित्रांनो? बाबा पदमनजी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, अंबादेवीचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? अंबादेवीचे प्रसिद्ध मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाबळेश्वर या ठिकाणी अंबाबाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था कोणती आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे IIT मुंबई. हे काय मित्रांनो? महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. कोणती आहे? IIT मुंबई या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, जावं या शब्दातील ज हा वर्ण डॅश प्रकारचा आहे. जावं या शब्दातील ज हा वर्ण डॅश प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दंत तालवे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरुण जेटली यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, अनाथाची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन केव्हा झालेले आहे? अनाथाची माय अशी असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन केव्हा झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 4 जानेवारी 2022 रोजी त्यांचे निधन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, अनाथ या शब्दाचा खालपैकी समानार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. अनाथ या शब्दाचा खालपैकी समानार्थी आपला शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोरका. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये डॅश हा राजनीतीवर ग्रंथ रचलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये डॅश हा राजनीतीवर ग्रंथ रचलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी रचलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
2007 मध्ये डॅश डॅश हा सार्कचा 8वा सदस्य देश बनलेला आहे. 2007 मध्ये डॅश डॅश हा देश सार्कचा 8वा सदस्य देश बनलेला आहे. म्हणजे कोणता देश 8वा सदस्य बनलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अफगाणिस्तान हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, सुधारक हे साप्ताहिक कुणी सुरू केले होते? सुधारक हे साप्ताहिक कुणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोपाळ आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबा आमटे यांचा ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, डेबोजी झिंगरोजी जानोरकर म्हणजे डॅश डॅश आहे. डेबोजी झिंगरोजी जानोरकर म्हणजे कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत गाडगे महाराज यांना डेबोजी झिंगरोजी जानोरकर असे त्यांचे नाव आहे आणि टोपण नाव म्हणजे संत गाडगे महाराज हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा ही कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरवली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, राष्ट्रपतीकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालाची नेमणूक करण्यात येते? राष्ट्रपतीकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालाची नेमणूक करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती करण्यात येते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, खालीलपैकी वाक्यातील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. आपण गरिबांना मदत करावी. काय मित्रांनो, आपण गरिबांना मदत करावी याच्यातील आपला सर्वनाम ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आपण काय मित्रांनो, हे सर्वनाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचमी तत्पुरुष समास आहे मित्रांनो. काय मित्रांनो, पंचमी तत्पुरुष समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पहिली भारतीय स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होती? पहिली भारतीय स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका ही कोण होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सावित्रीबाई फुले. हे काय होतं मित्रांनो, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिली होती? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कुणी दिली होती? हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी दिली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, गलगंडा हा विकारच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. गलगंडा हा विकार कशाच्या कमतरतेमुळे हा रोग होणारा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आयोडीनमुळे होणारा गलगंडा हा रोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मूळ मराठी मालिकेत एकूण वर्णाची संख्या किती आहे ते आपल्याला सांगायचे आहे. मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्णाची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 48 वर्णाची संख्या आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, डॅश डॅशचा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश डॅशचा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून दिवस साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? एकच प्याला या नाटकाचे खालीलपैकी लेखक आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राम गणेश गडकरी. त्यांनी एकच प्याला हे नाटकाचे त्यांनी लेखन केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आपल्याला ओळखायचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कर्मधारय समास आहे. काय मित्रांनो, कर्मधारय समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, धूळ चारणे वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. धूळ चारणे या वाक्यपरिचयाचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पूर्ण प्रभाव करणे, त्याला आपण धूळ चारणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे धूपगड आहे. काय मित्रांनो, सातपुडा पर्वतामधील सर्वोच्च शिखर म्हणजे धूपगड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो,
राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये राणा प्रताप सागर हा प्रकल्प आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्ये होण्यास काय आवश्यकता असते? वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यकता असते? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, टिपू सुलतान खालीलपैकी कोणत्या ठिकाणाशी संबंधित होता? टिपू सुलतान खालीलपैकी कोणत्या ठिकाणाशी संबंधित होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्री रंगपट्टणम या ठिकाणाशी संबंधित होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, शरीरामध्ये डॅड्याच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो. शरीरामध्ये डॅड्याच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये रक्तक्षय होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते? कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, दिनार हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? दिनार हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आपल्याला ओळखायचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इराक या देशाचे दिनार हे चलन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शोभा डे. हे काय मित्रांनो, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना कोणता पुरस्कार हा मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यांना 2019 मध्ये मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.